पासून आभार. अमूल्य वेळ तुमचा या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल हा विशेष सन्मान. तदनंतर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहात प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 25,555 आणि त्याचबरोबर हा आकर्षक असा प्राणी तुम्हाला मिळणार. थँक्यू. प्रत्येकाचं लक्ष द्यायच्या. बरं, मॅचला सुरुवात. जगदीश आणि अक्षय. सामन्याला सुरुवात. जावा मैदानाच्या आत इथे टाकलेला हा चेंडू. जरा फोकस करा काशी सर. एकदा काशी सर एकदा फोकस. 1 मिनिट. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतात आपण कोंबड्यांची रेलचेल आणि तृतीय क्रमांकासाठी ज्याला पारितोषिक मिळणार आहे त्यासाठी कोंबडे आणि आकर्षक असा बोकड प्रथम क्रमांकासाठी. थँक्यू. ही पारितोषिकांची रेलचेल. तृतीय बळीरामजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण केला ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऋषीला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर जगदीश आहे, नॉन स्ट्रायकर इनवर अक्षय. जिंकणार कोण ते आपल्याला पाहिजे. अजयेश तुमच्या समोर जे टू व्हीलर वाले आहेत त्यांना विनंती थोडस रस्त्यावर या कारण तिथे अडथळा निर्माण होऊ शकेल. ही विनंती थोडस सहकार्य करा. गोलंदाज तयार. ऋषीचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली ती जगदीश यांच्या बॅटमधून. संघाचा अकाउंट ओपन. साई ऑरियस, भगवान पवार यांचा संघ. फ्रेंड सर्कल अरुण यशवंतराव यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. कोण जिंकतंय ते पाहायचंय. 2 सेमी फायनलिस्ट आपल्याला मिळाले. 3 मिळालेले आहेत. चौथ्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग. जो जिंकेल तो सेमीला म्हणजे चौथाही मिळेल. हो चांगला चांगला चेंडू ऋषी या खेळाडूचा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. ऋषी समोर अक्षय पवार. बंटी. ओ जबरदस्त टोला. डीप मिड विकेटला चेंडू नाही थांबणार. जाऊन पोहोचेल सीमा पार. चौकार. धाव संख्या सध्याच्या घडीला 5. बावले तुमच्यासाठी खास करून पारितोषिक आलेलं आहे ते सरपंच साहेबांकडून. डान्स केला तर ते पारितोषिक दिलं जाईल ही विनंती. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. ऑन द बोर्ड. ऋषी गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. संघाची धावसंख्या 6. गोलंदाज तयार.
पव्या कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर ऋषी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. षटक समाप्ती. थँक्यू डीजे. काय एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपल्याकडे धावसंख्या 7. इथे बिगेट. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टोला. अक्षय पवारची पॉवर. सिक्सर. आपल्याकडे धावसंख्या 20. इथे टाकलेला हा चेंडू लेग बायज. एक सिंगल. संघाची धावसंख्या 21. तीन षटकारांसाठी रमेश दळवे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. किती सर? 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 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 3 ला. आणि इथे षटकार आहे. हे पण जबरदस्त होता परंतु 6 धावा. षटकार.
फार चांगल्या टच मध्ये आहे, ज्याने आतापर्यंत 8 बॉल मध्ये 23 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावर. गणेश रसाळ यांना विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावर. गणेश दादा रसाळ. इथे जबरदस्त टोला. जगदीच्या पाठमधून 4 चौकार. पाटील आणि सोहेल उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. पाटील आणि सोहेल. धावफलकावर धावसंख्या 31. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. सुजितला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्वामीराज 11 समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला यायचं लगेच. स्वामीराज 11 संपूर्ण टीम. ओ इथे टाकलेला हा चेंडू सुजितचा चांगला चेंडू. डॉट चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहत आहेत ते तिसरं डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी. जिंकेल तो सेमीला, पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. डिक्लेअर झोन. धावा 2. संघाची धावसंख्या 34. 34. अप्रतिम कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला काशीनाथ गायकवाड. केजी व्लॉक सर्वे सर्व आहेत. खूप मोठी खासियत आहे त्यांची. थँक्यू सरपंच. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला हा चेंडू रिव्हर्स खेळलेत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. 4. उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. दुपारी जेवण आहे. दुपारी जेवण आहे शिवळेकर. दुपारी जेवण आहे त्यामुळे आताच तुमची उपस्थिती महत्वाची आहे. धावफलकावर 40.
अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अंकुश पवार च्या हातामध्ये चेंडू. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारा संघ फ्रेंड सर्कल. मैदानाच्या बाहेर झेल जर टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आईवा झेलासाठी. आकाश सोहेल चानसे 40-40. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पर आणि पाटीलने कॅच पकडला तर 300 रुपये. इथे टाकलेला हा चेंडू तिथे हवेत 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 आणि हवेतच राहील. षटकार आहे. 6 रन. दुसऱ्या बॉलवर दुसरं आक्रमण. तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा आणि 4 धावा. 4 धावा 4. चौकार चौकार. टाकलेला हा चेंडू. घ्या 200 घ्या. हा दुसरा जो घालेल त्याला 100 दे रे. दुसरा घालेल त्याला 100 द्या. $50 धावा आहेत. अंकुश बिग हिट और 6 रन आणि आकाशच्या डोक्यावरून चेंडू सीमा. तिथे क्षेत्ररक्षक प्रणय. चांगला झेल. फलंदाज बाद. अंकुश इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. तिथे 1 धाव. संघात धाव संख्या धाव 2 धाव. रनआउट आहे का सर?
आउट आहे. एकच धाव 57 विजयासाठी 58चं लक्षण. डीजे साहिलच्या जोडीला त्याचा मित्र प्रणय येणार का ते पाहायचं आपल्याला, की पुढे जातो ते पाहायचं आपल्याला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ऋषीच्या जोडीला प्रणय मैदानाच्या आत. 24 चेंडू आणि 58 धावा. सामन्याला सुरुवात. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि षटकार.
प्रणय मॅच जिंकून देत असेल तर जगदीशजी पवार यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रणय साडे. जाब्या मैदानाच्या आत जगदीश पवारांनी आज बोछर केलेले पारितोषिकांची. मनोहर पवार, जगदीश पवार ट्रेंडिंगला 2 नाव. फुल टॉस आणि इथेही चेंडू जाईल आता एक टप्पा खात सीमा पार. प्रणयचा वार चौका रेषेचा वेग 4 चौका. ओ अजून एक वा शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त षटकार प्रणयच्या बॅटमधून 6. सर्कल उर्वरित चेंडू 18 दीपक आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर आपण पाहिलं
धावपल परत 58चं टार्गेट आहे. शेवटचे 18 चेंडू 31 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः ओनर कॅप्टन गोलंदाजी मार्कवर भगवान गॉड गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. भगवान पवार. स्ट्रायकर इनवर ऋषी. 18 चेंडू 31 धावा. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला ऋषीबाद. पारितोषिके गोलंदाज आपण भगवान पवार यांना पाहतोय. भगवान पवार जर लगातार 3 विकेट घेत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे भगवान पवार साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश पवार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयाचं समीकरण आपण पाहू. 17 चेंडू 31 धावा फ्रेंड सर्कलला. अंकुश पवारच्या लगातार 3 षटकारांसाठी रमेश दळवी विद्यमान सरपंच यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. एक सिंगल दुसऱ्या धावायचा प्रयत्न होईल का? प्रणयने नकार दिलाय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ बाकी. 16 चेंडू 30 धावा. इथे टाकलेला हा चेंडू प्रणयचा फटका. ओ तिथे कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर. थोडीशी चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तो काय ते पाहायचं आपल्याला. चौदा चेंडू 29 झाल्यात आणि 29च बनवायचे. काय भारत सर काय इश्यू? चला लगेच तुम्ही बाहेर. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर अजून 4 जण गोळा होणार. त्याच्यात 1.5 तास जाणार. चौदा चेंडू 29 धावांचं समीकरण. होऊन जातील यांनी. गोलंदाज तयार. ओ इथे संधी होती विकेटची. प्रणय बाद होऊ शकला असता परंतु बॉलच लावलेला नाहीये.
मनकट विकेटची वॉर्निंग नाही आता क्रिकेटमध्ये, डायरेक्ट मनकट विकेट आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये नाहीये का मनकट विकेट? ओके, या स्पर्धेमध्ये मनकट विकेट नाहीये. जर बॉल लावला तर नो बॉल आहे, त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक गोलंदाजाने. 14 चेंडू 29. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, संघाची धावसंख्या 31, विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 13 चेंडू, 13 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. अंकुश ऑन स्ट्राइक, फुल टच, बिग हिट, डाउन द बॉल, फिल्डर झेल, झाला अंकुश बाद. फॉर सरप्राइजिंग गिफ्ट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 आहेत आणि 12 चेंडू 27चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल यावर सर्वांचं लक्ष आहे सध्याच्या घडीला. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. ज्या वेळेस आपण एखाद्या गावामध्ये क्रीडा स्पर्धा खेळायला जातो, संपूर्ण गाव मिळून 4 बॉलर आपल्याला परफेक्ट मिळत नाही. इथे गाव चॅम्पियन आहे, 8 संघ आहेत. जो काय निर्णय आहे ते तुमचं आतमध्ये बघून घ्या. आमचा दुसरा विषय चालला इकडं बाहेर. तुमचं काय असेल, पंच तुम्ही, पंच म्हणला आउट तर आउट, पंच म्हणला नॉट आउट तर नॉट आउट. कुणी जिंकला तर आम्हाला फायदा न तोटा, आमचा पगार चालूच. आम्हाला टेन्शन नाही. लाईव्ह आलेत, 2 दिवस भरले, त्यांना पैसे द्यायचे. डीजे ऑपरेटर आहे, कुणी जिंका कुणी हारा, त्यांचे 2 दिवस भरले, त्यांना पैसे. समालोचक 2 दिवस कंप्लीट, त्याचे पैसे. अंपायर, त्यांना पैसे द्यायचे. प्रॉब्लेम नाही काय. जर पंच जो निर्णय सांगेल तोच आम्हाला सांगणं आहे आणि आयोजक सांगतील तेच आम्हाला सांगायचं. बाकी काय. दिव्या संधी डीजेला ऐकूयात सुमधुर संगीत.
वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. समीकरण चेंज. 12 चेंडू आणि आता 24चं समीकरण. डीजे शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू 24 धावा. जगदीश आलेत गोलंदाजी मार्कवर. इथे प्रणय जिनिंग भरपूर महत्वाची आहे. त्याचा खेळ कसा होतो ते पाहायचं. 12 चेंडू 24 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आसमानी टोले आपण पाहिले प्रणयच्या बॅटमधून. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे अक्षय. क्षेत्ररक्षण जबरदस्त. रनआउट. कलेक्शन खराब. 2 धावा. 11 चेंडू आणि आता 22चं समीकरण. मॅच महत्वाची. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 22. इथे बिगेट. वॉट अ शॉट. पिकअप लेंथ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. आंबेड प्रीमियर लीगचा हाहाकार करणारा षटकार. पारड जड त्या संघाचं. कारण इथे प्रणय सारखा फलंदाज इथे स्ट्रगल करतोय. इथे रनआउटची संधी होती. एक सिंगल. 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. जो जिंकणार तो सेमी खेळणार. जो पराभूत होणार तो स्पर्धेच्या बाहेर जाणार. त्यामुळे सामना महत्वाचा आहे. धगधग इथे दोन्ही संघांची वाढली आहे. कारण जिंकणार कोण त्याचीच आता प्रतीक्षा प्रत्येक जणाला. कोण होणार विनर. स्वामीराजच्या जोडीला त्या गटातून कोणता दुसरा संघ सेमी मध्ये जातो ते पाहिजे. अंकुश पवारच्या बॅटमधून फटका हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय ते आपल्याला पाहायचंय. खेळाडूला पहा. त्या प्रथमतः खेळाडूला पहा. निर्णय काय तो पंच आमच्यापर्यंत कळवतील लवकरच. पाणी घेऊन या. पाणी. दोघांची धडक झालेली आहे प्रणय आणि त्या खेळाडूची. चला लवकर पाणी घेऊन जा मैदानाच्यात. जरा हवा सोडा. हवा सोडा. जागा मोकळी ठेवा. फक्त पाणी घेऊन जा. जास्त गर्दी करू नका एकाच जागी. हा तिसऱ्या पंचांची मदत रनआउट साठी. ओके. तिसऱ्या पंचांची मदत आहे दीपक सर. तिसऱ्या पंचांची मदत काशी सर यांची आता प्रतीक्षा.
सगळे आत्माका जाऊ, सगळे बाहेर या, चला बाहेर. काय आतमध्ये तुमचं? चला सगळ्यांनी बाहेर. तिसऱ्या पंचांची मदत रनआउट साठी घेतली आहे. काय निर्णय येतोय ते पाहायचं आपल्याला. आता एक धावा आहे की दोन? खेळाडू जर जास्त इंजर्ड असेल तर त्याला बाहेर घ्या, त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवा मैदानात क्षेत्ररक्षणासाठी. चला 1001 चिराग जायचं मैदानाच्या आत. आलाय का दुसरा? ओके, सावलीत बसवा त्याला, जरा थोडं आराम करू द्या. काय निर्णय शेवटच्या बॉलवर संदीप? इथे प्रणय आउट की नॉट आउट यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आहे. खेळ चालू होईल, पण ते खेळ चालू होण्याच्या अगोदर रनआउट आहे की नाही ते पाहणं महत्वाचं. काय निर्णय येतोय पंचांचा ते आपल्याला पाहायचं. आता तिसरे पंच जयेश, पुढील सामना देखील 4 षटकांचा राहील. जास्त गर्दी करू नका, फक्त 1-2 जण थांबा तिथं. डिसिजन पेंडिंग, कारण सामनाच डुअट आहे, त्यामुळे हा निर्णय अतिशय महत्वाचा राहील. बाद की नाबाद?
मयूरने खूप चांगली माहिती दिली आहे की मला रबाडा आणि गुरगुल्ला म्हणू नका, मी आता मोठा झालेलो आहे. तू किती मोठा झाला तरी आंबेळ्यासाठी छोटाचे. जाऊया मैदानाच्या आत. ओ इथे टाकलेला हा चेंडू अंकुशच्या पाठमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केलाच नाहीये. शेवटचे आता 6 चेंडू 12 धावा. डीजे 6 गेंद्यावर 12 रन. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंद्यावर 12 रन. अक्षय विकेट हॅट्रिक घेत असेल तर जगदीश पवार यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 12 धावा. सामना डुअल आहे मित्रांनो. इथे जो जिंकेल तो सेमी खेळेल आणि जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर आहे. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवर अक्षय. ही रणनीती खूप चांगली वाटली मला साई वॉरियर्सची, कारण प्रमुख गोलंदाजाला शेवटच्या षटकात ठेवलेला. 6 गेंदे और 12 रन. अजून एक चेंडू. इथे चांगला जाताना रनआउट. फलंदाज बाद. 4 चेंडू 12 धावा. डीजे ₹1000 पारितोषिक आहे. जशी विकेट आली तसे आविष्कारचा चेहरा खुलताना पाहायला मिळतो. 4 चेंडू अक्षयने सामना जिंकून दिला तर वैभव लाटे यांच्या वतीने ₹100 पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. 4 चेंडू 12 धावा. जो जिंकेल तो सेमी मध्ये, जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. इथे अजून एक चेंडू डॉट. 3 चेंडू आणि 12 धावा. अक्षय गोलंदाजी मार्कवर. काय पारितोषिक आहे? अक्षयने सामना जिंकून दिला तर ₹200 पारितोषिक वैभव लाटेकडून. रवी लाटे यांच्या वतीने 200, वैभव यांच्या वतीने 100. आणि इथे बाद चेज. फलंदाज बाद. 2 चेंडू 12. डीजे पवार यांच्याकडून देखील अक्षय सामना जिंकून देत असेल तर ₹100. त्यानंतर जगदीश पवार यांच्याकडून देखील सामना जिंकून दिला अक्षयने ₹100 पारितोषिक. वैभव लाटे ₹100, रवी लाटे ₹200. पारितोषिक खूप मोठी उधळण आहे, कारण इथे सामना तितका महत्वाचा. अरुण 2 षटकार खेळत असेल अरुण यशवंतराव, तर तुषार पवार यांच्या वतीने ₹2000 पारितोषिक आहे 2 षटकार खेळले तर. रवी लाटे यांच्या वतीने ₹500 गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर. अरुणने षटकार मारला तर ओके, ₹500 आणि गोलंदाजासाठी ₹200 जर सामना जिंकून देत असेल तर. रवी लाटे, आता लाटे फॉर्म मध्ये आलेत, आतापर्यंत पवार फॉर्म मध्ये होते.
जावा मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. 2 चेंडू 12. अक्षय आणि हा चेंडू साई वॉरियर्ससाठी अतिशय महत्वाचा बॉल. चेंडू डॉट. 1 चेंडू 12 धावा. नाही जाऊ दे ना, त्यांचा तो हक्क आहे. हा 5 मिनिटं जाऊ दे त्यांना, एन्जॉय करू द्या. गोलंदाज तयार. अक्षय आणि इथे वाईट बॉल आहे. +1 आहे. 2 1 चेंडू 10. 1 चेंडू आणि विजयासाठी लक्ष. दादाबांचं गोलंदाज तयार. कामगिरी कशी होती ते पाहायचं. गोलंदाज तयार. 1 चेंडू आणि इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. 1 चेंडू 9. मॅच अजूनही संपलेली नाही. विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते अक्षयच्या. वैभव लाटेकडून जगदीश पवार यांच्या वतीने 100 रुपये सामना जिंकून दिला. तर बलिरामजी पवार यांच्या वतीने 100चं पारितोषिक आणि हा सामना जिंकला टीम साई वॉरियर्स. डीजे कंटिन्यू. ओके चेतन लाटे. लाटेंचं नाव काय त्या? रवींद्र लाटे. संपर्क साधायचा. इकडं रवींद्र लाटे 200 रुपयाचं पारितोषिक लगेच जमा करायचंय. बळीराम साहेब यांना विनंती आहे. पवार साहेब आपण यायचं.